नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो सर्वात मोठी अपडेट, ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता कोणती अपडेट आहे आपण ते बघणार आहोत। शेतकऱ्यांना मित्रांनो आता हेक्टरी मिळणार आहे 22,600 रुपये। आचारसंहितापूर्वी म्हणजे आपली लोकसभेची जी आचारसंहिता लागणार आहे मित्रांनो, त्याच्या आधी शेतकऱ्यांना आता 22,600 रुपये मिळणार आहे। परंतु मित्रांनो, ही रक्कम मिळणार आहे फक्त 15 जिल्ह्यांना। तर ते कोणकोणते 15 जिल्हे आहे ही संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु आपण त्याचा धावता आढावा सुद्धा घेणार आहोत मित्रांनो, आता की कोणते 15 जिल्हे हे पात्र झाले आहेत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी आणि दैनंदिन जीवनातील नवनवीन माहितीसाठी सर्वात अगोदर आपलं चॅनल ही माहिती पुरवतं मित्रांनो। तर मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या व्हिडिओचा मेन हेडलाईन म्हणजे मित्रांनो, शेतकऱ्यांना आता मिळणार आहे हेक्टरी 22,600 रुपये, परंतु ते पण सुद्धा ह्याच 15 जिल्ह्यांना। तर मित्रांनो, ते कोणते 15 जिल्हे आपण पुढे बघू, त्याआधी आपण पार्श्वभूमी बघू मित्रांनो। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई सरकारने शासन निर्णय सुद्धा जाहीर केला होता मित्रांनो। आणि काहीच सुद्धा मंजूर करण्यात आलेल्या राज्यातील 15 जिल्ह्यांना मित्रांनो ही नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो। आणि ही नुकसान भरपाई आपल्याला माहिती आहे, अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालंच होतं मित्रांनो। त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही पीक त्या शेतातून काढता आलं नाही हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो। त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आला आहे की या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तर पाहिजे। कमीत कमी त्यांचे कर्तव्य मशागतीचे खर्च असो तेवढा खर्चासाठी तरी मित्रांनो, जो खर्च शेतकऱ्यांना लागला मशागतीसाठी किंवा बियाण्यासाठी, हा खर्च तरी वसूल झाला पाहिजे, म्हणजे डायरेक्ट शेतकरी बॅकफूटवर तर नाही येणार। यासाठी शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई ही देण्याचे सरकारने ठरवले आहे। शेतकऱ्यांना 22,300 रुपये घेण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो। या निर्णयानुसार जे शेतकरी पात्र असतील त्यांचे नुकसान भरपाईचा पंचनामा सुद्धा झाला असेल त्या शेतकऱ्यांनाच हे पैसे मित्रांनो मिळणार आहे। आणि हे पैसे शेतकऱ्यांना कॅशमध्ये नाही तर DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे मित्रांनो। आधार कार्डला जे बँक खाते मित्रांनो तुमचं लिंक असेल त्याच बँकेच्या खात्यात DBTच्या माध्यमातून हे पैसे डायरेक्ट सरकार दरबारातून डायरेक्ट शेतकऱ्यांना हे मित्रांनो हे पैसे जमा होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आता आपण बघू ते 15 जिल्हे कोणकोणते आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये समावेश आहे छत्रपती संभाजीनगर, पुणे, त्यानंतर मित्रांनो नाशिक, धुळे, जालना, सोलापूर मित्रांनो, सातारा, बीड, नंदुरबार, जळगाव, त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर, सांगली, बुलढाणा आणि जळगाव यासारख्या 15 जिल्ह्यांचा मित्रांनो त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे। आणि ह्या जिल्ह्यांना मित्रांनो आता हेक्टरी मिळणार आहे मित्रांनो 22,500 रुपये, ते पण हेक्टरी मदत ही मित्रांनो ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आता ही मित्रांनो ही मदत आचारसंहितेपूर्वी जमा होणार आहे मित्रांनो। ही होती सर्वात मोठी अपडेट मित्रांनो। तुम्हाला अशी नवनवीन अपडेट आणि शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी संदर्भात किंवा विविध जे माहिती असते ती सर्वप्रथम मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर डायरेक्ट म्हणजे आपण वेबसाईटवरून घेतो मित्रांनो, डायरेक्ट शासन निर्णयाच्या आणि डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।